ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, कल्पनाताई सायलीची काळजी करत असतात, पण त्यांना दाखवत नसतात की त्यांना सायलीची काळजी आहे. त्या सारखं स्वतःशी बडबडत असतात. ती आली की आता तिला चहा लागेल, ती आली की आता स्वयंपाक करायला लागेल, मीच लागते स्वयंपाकाला, म्हणून त्या सायलीसाठी चहा ठेवतात. आणि विमललाही म्हणतात की विमल, ती कशी भाजी चिरून करते ना, तशी आपण मेथीची भाजी करू. ह्या सगळ्या गोष्टी प्रतापराव डायनिंग टेबलवर बसून बघत असतात. ते विमलताईंना म्हणतात, विमल बघतेयस ना, मुलग्यापेक्षा आपल्या सुनेची जास्त काळजी चालू आहे. हॉस्पिटलमध्ये दोघेही गेलेत, ते कधी येणार घरी हेही माहीत नाही, तरी सुद्धा सुनेसाठी चहा ठेवला जातोय. असं म्हटल्यानंतर कल्पनाताई रागात प्रतापरावांना म्हणतात, तुम्ही समजता असं काहीही नाहीये, असं म्हणून त्या रागाने तिथून निघून जातात. तर त्यांच्या मागोमाग प्रतापरावही जातात आणि म्हणतात, कल्पना तू काय करतेयस? तुझ्या डोळ्यात सायलीबद्दलची काळजी आहे ती दिसतीये. सायली आपली मुलगी, तिच्याबद्दलचं ते जे प्रेम आहे, ती प्रेम ती माया तू व्यक्त कर, त्याशिवाय तुलाही चैन पडणार नाहीये.